हॅलो, माझं नाव मयूर अपणकर, 34 इयर्स. लास्ट वीक सॅटर्डेला थोडं चेस्ट पेन होत होतं आणि अगेन संडेला ते होत होतं, कंटिन्यू होतं. माझे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं एक ECG काढून घेऊया आणि ECGमध्ये थोडंसं चेंजेस होते. तर त्यांनी सांगितलं इमिजिएटली तुम्ही सुराणा हॉस्पिटल जावा, तिथे अमित पाटील सर त्यांना भेटा. तर त्यांना भेटल्यानंतर कळलं की माझं BP शूट झालं आहे 220वरती. तर त्यांनी इमिजिएटली मला ICUमध्ये ॲडमिट करून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की एन्जिओग्राफी करणं आपल्याला अर्जंट आहे. तर इमिजिएटली त्याने सेकंड डे एन्जिओग्राफी ॲज वेल एज किडनीची एन्जिओग्राफी पण करून घेतली. तर रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत, नो ब्लॉकेज, नथिंग. पण स्ट्रेसमुळे माझं BP शूट झालं होतं, ज्यामुळे ECGची रिपोर्ट व्यवस्थित नव्हती आलेली. आणि आफ्टर 3 days ऑफ मेडिकेशन मला त्यांनी डिस्चार्ज दिलं आणि आता मी नॉर्मल आहे. आज मी परत फॉलोअपला आलो होतो. तर माझं BP 130/90 आहे. त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांचं मेडिटेशन चालू आहे, मेडिकेशन, आणि व्यवस्थित सर्व झालेलं आहे. आता मी व्यवस्थित कामाला जातो आहे आणि BP नॉर्मल आहे, रिपोर्ट्स पण सगळे नॉर्मल आहे. सरांची ट्रीटमेंट जी आहे ती एकदम छान आहे, म्हणजे ते घाबरवत नाही. इवन मी जेव्हा OTला होतो तेव्हा मला तर माहीत नव्हतं ब्लॉकेज आहे काय आहे, पण सरांनी मला एकदम कम्फर्टेबल फील केलं की काही होणार नाही, व्यवस्थित सगळं होईल जे काय आहे. म्हणजे मला काय जराही भीती नाही वाटली आणि सर्व छान वाटलं. सर एकदम सरचं बिहेवियर मोस्टली फ्रेंडली आहे, जेणेकरून पेशंटला जराही भीती वाटत नाही.